हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर बघा आत्ता मी तयार झाले होते आणि घरून येताना काही शूट केला नाही कारण खूपच गडबड होती आणि इकडे आमच्या गावातील उरूस होता त्यासाठी आम्ही निघालो होतो. तर बघू शकता इथे खूपच गर्दी होती आणि इकडे नारळ घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो, नारळ उदबत्ती घेण्यासाठी. तर बघू शकता आणि फायनली आम्ही इथं मंदिरामध्ये आलो होतो. गैबीसाबचं मंदिर आहे आणि नंतर हे आणि मुले आतमध्ये गेले आणि तिथे त्यांनी मलिदा वगैरे ठेवून आले. नंतर मी इकडे बाहेर थोडंसं शूट केलं. नंतर हे आल्यानंतर मी तिथं पाया वगैरे पडून घेतला आणि इकडे उदबत्ती नारळ फोडण्यासाठी इकडे आले आणि मोबाईल पकडण्यासाठी कोण नव्हतं, त्यामुळे मी नंतर नारळ फोडताना मोबाईल बंद केला आणि नारळ फोडला आणि उदबत्ती ते लावून घेतली आणि मलिदा वगैरे सर्वांना वाटला. नंतर मंदिरातून बाहेर आल्यानंतर बघू शकता इकडे घेण्यासारखं तर खूप सुंदर होतं आणि मी खूपच खरेदी केली. तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन मी काय उरसामधून खरेदी केली आणि कसा वाटतो हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या गावचा उरूस कसा होता हेही सांगा. आणि इकडे बघू शकता तुम्ही ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम चालू होता आणि खूपच गर्दी होती ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये. बघू शकता इकडे हा पाहण्यासाठी खूप गर्दी होती. तर इकडे मुलांना यांनी खेळण्यामध्ये बसवून घेतले आणि आबीने तर खूप कशात आज बसून घेतलं होतं. बघू शकता तुम्ही. तर ते तुम्हाला पुढे दिसेनच आबी कशामध्ये बसला. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला. तर हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर मी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी स्टार्ट केला होता आणि दुसऱ्या दिवशी पण आबी गावामध्ये गेला होता उरसामध्ये हे खेळण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आबी कसा करत आहे. त्याला उडी पण मारता येत नव्हती तरी पण तो कसा खाली पडत होता बघा. त्याला असं उचलत होते ते शेजारी खेळणारी मुलं आणि पडत होता तो खाली. तर तुम्हाला आमच्या उरूस कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, आणि चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा. तर बघू शकता नंतर इकडे तो पाण्यामध्ये पण बसला होता आणि त्याला पाण्याची खूपच भीती वाटत होती तरी पण तो पाण्यामध्ये बसला होता आणि तो दुसऱ्या दिवशी जाण्याचा हट्ट करायला लागला. त्यामुळे तो त्याच्या बाबासोबत गेला गावामध्ये आणि बसून आला. तर बघू शकता तुम्ही कसा करतोय ते. तर नक्की सांगा मला आमच्या गावातील उरूस कसा वाटला ते कमेंटमध्ये. आणि आबीची मस्ती कशी आहे ते पण सांगा नक्की. आणि तुम्हाला आबीचे व्हिडिओ कसे बघायला आवडतील ते पण सांगा नक्की. तर धन्यवाद सर्वांना. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.